आणि भव्य दिव्य असं ओपनचं मैदान सुरू आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळ यांचा आज घरचा साज पळाला, तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पळाला साम्राज्य. तर काय सांगाल मोहिल शेठ, कशा पद्धतीने आज घरचं नियोजन करण्यात आलं होतं? नाही असं आहे, कालपर्यंत पैरं नव्हतं कुठल्या बैलाला. बरं. प्रत्येकाचा बैल मागितला एक नंबरातला, बरं. नाही दिला कोणी बैल साम्राज्यासाठी. बरं बरं. का बरं? बकासूर पळवायचाच नव्हता आपल्याला. हां. नाही का, तर आपल्याला साम्राज्यावर फायनलला राहायचं होतं. हां. तर प्रत्येक माणसं का आपण बैल मागितला नाही का, ज्यांना आम्ही बैल दिली, बरं. ज्यांना उजाडात काढली, बरं बरं. ज्यांच्या इच्छा होती त्यांच्या गावात बी बैल दिला, बरं. त्यांनी सुद्धा बैल दिली नाही आपल्याला. बरं बरं बरं. का बरं, तुम्हाला का पायरा का भेटला नाही? नाही, त्यांना वाटलं साम्राज्य काय पळत नाही. बरं. नाही का, पण आपल्याला आपल्या बैलावरती विश्वास आहे. बरं. जसा बकासूरवरती विश्वास ठेवतो तसा साम्राज्यावरती बी विश्वास ठेवतो आणि बाकीच्या बैलांवरती बी विश्वास आहे. बरं बरं. त्यांना एकच बोललो होतो, बैला सांगा बैल घालायचा, गाडी गुलालच ठेवायची. बरं. नाही का, तरी पण देतो म्हणून 1 महिना आधी सांगितलेलं काही जणांना, बरं बरं. तरी त्यांनी बैल दिली नाही. म्हणजे साम्राज्याला दिलं नाही पायरा? हां, साम्राज्याला दिलं नाही. मग काल रात्री निर्णय घेतला आम्ही हां, घरची गाडी पळवायची म्हणून. बरं. मग तुम्हाला पण पैरे करताना फेस करावं लागते बऱ्याच गोष्टी. हो. मग काय काय फेस करावं लागलं? वायदी मागतात का काय? वायदी नाही मागत, पण बाकासूर मागतात नाही का पुढल्या मैदानासाठी. मग त्यांना बैल देऊन सुद्धा ते आपल्या वाईट काळात उभं राहत नाही ना, त्याला अर्थ नाही. आता त्यांना बी कळन पुढं काय होतं आणि काय नाही. नाही का, बरोबर आहे. म्हणजे घरचा साथ तुम्ही पळवू शकता ऐन वेळेस सुद्धा. नाही, दमक आहे आमच्या आणि त्या बैलावरती आम्ही फायनलला राहिलो. बरं 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 बरं. आणि आज वैभव मामाने गाडी चालवली, त्याच्याविषयी काय सांगतात? नाही, गाडी पहिली बी पळलेली घरचा साधा असाच, आणि नंतर मग रात्री नियोजन घेतलं घरचं मैदानी, घराजवळ मैदान आहे, आपण डायरेक्ट अख्खा घरचा साज पळू म्हणून घरचा साथ पळाला आज. गटाला कशी पळाली गाडी? गटाला बी गाडी चांगली पळाली, सेमीला पण गाडी चांगली पळाली. आता गुलालात राहिला ही सगळ्यात मोठं. नाही, आपल्याला काही 1 नंबरची अपेक्षा नाही आहे, पण एक इच्छा होती आपल्याला साम्राज्य गुलाला ठेवायचा, काही बी करायला लागलं तरी चालेल. बरं. त्यासाठी. बरं बरं. आणि ही स्वतःच्या भागातलं मैदान म्हटल्यानंतर फार मोठं हे करावं लागतं का? हो, काय होतं आता सगळी बॉल तर बाकासूरवरती फायनलला राहतो, पण त्यासाठी आपल्याला साम्राज्याला पायरा करून फायनल करायची होती, पण तरी आपल्याला नाही बैल भेटला, त्यामुळे शेवटी निर्णय घ्यायला लागला घरचा साज पळवायचा. घरचा साज पळवायचा आणि ते सक्सेस झालं तुमचं नियोजन? सक्सेस झालं. गाडी आधी पळलेली आहे आणि साम्राज्याच्या बी दमक आहे म्हणून त्यांनी बी करून दाखवलं. आतापर्यंत जिथं इज्जतीचा प्रश्न आला तिथं त्यांनी मान खाली जाऊन नाही दिली. आता त्या दिवशी गराड्या 2 नंबर केला गुरुबर पळून, आणि त्यानंतर आता म्हणजे किती दिवसाचा गॅप पडला? एकच दिवस. एक दिवसाआड पळतोय म्हणायचं. बाकासूर पळतो, काय रोज पळवलं तरी पळणार बैल, पण आपण जास्त नाही पळवत, कारण का आता घरचं मैदान होतं आणि सगळी गाववाल्यांची बी इच्छा होती बाकासूर पळायला यावं म्हणून. मग शेवटी निर्णय घेतला घरचा साज पळवायचा. आणि घरचा साज पळत असताना एक वेगळाच आनंद आहे आपल्या भागात पळवत असताना ना? नाही, आनंद आहे, कारण का गाडी पळते. फक्त काय होतं, साम्राज्य बी तेवढाच पळतो, फक्त त्याला कुठं पायऱ्याची अडचण येते, त्यामुळं बैल उजाडात येत नाही. त्यामुळं घरची गाडी आज पळवली आम्ही. घरची गाडी कोणती बैल आणली ती? बबन आणला होता, केबिरी आणला होता, पण त्यांना बी पैरे नाही झालं म्हणून ती बी तशीच घरची गाडी आणली. पैरे का होत नाही का? मग कशामुळे होत नाही? काय ते नुसतं आपण ज्यांच्या बैल मागे गेलं की ती एकच टाकतात की आम्हाला बाकासूर द्या. बरं. मग भाडं तोडं वगैरे काय करून नाही, आपण काय पैशासाठी बैल पळवत नाही. बरं, त्यांना बी बोललो आपण नाही का की 1-2-3 मैदान बैलाचं नियोजन झालेलं आहे, त्याच्या पुढल्या मैदानात तुम्हाला बकासूर बी देतो. बरं. एवढी बट टाकली होती आपण, तरी नाही दिला. आता परवा दिवशीचं गराड्याचं मैदान झालं, 2 नंबर केला तिथं. आता ही तर काय होईल फायनलला? आपण पाहू संध्याकाळी. नाही, आपण गाडी सेमी फायनलला पात्र आली, याच्यातच खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आता पुढचं आगामी नियोजन काय? आगामी नियोजन आता दिसेनच लवकर बाकासूर परत पळताना. कुठल्या मैदानात तरी दिसेल? तरी दिसन 12 नाही तर 11. 12 किंवा 11ला नियोजन झालेलं आहे, म्हणजे जवळ किंवा मग वाटारला. हां, बरं, म्हणजे चांगलं. आणि किती किलोमीटर आहे आता हे मैदान घरापासून? हे इथं ह्या रस्त्याच्या पलीकडे आपलं घर आहे. बरं. मग काय जवळच. इतके दिवस तुम्ही म्हणजे बाहेर यायचा, फलटणबाग, बारामती, त्यानंतर खाली खटाव, सातारा, दहिवडी, बरंच लांब जायला लागायचं. ह्या भागामध्ये तुरळक मैदान व्हायची.
हो. आता ह्या भागात मावळ मुळशीमध्ये पण दाट मैदान व्हायला लागले ओपनची आता आदतची. सारखीच मैदान चालू आहे आता. हां आपण बुकुमच्या मैदानात गेल्यावर 1 नंबर केला, हां. परत बलकडेवाडीत 2 नंबर केला. हां जे ग्राउंड फील्ड होतं म्हणजे खालचं इथलं घराकडचं जे ग्राउंड असायचे त्या ग्राउंडवरती बकासूरला म्हणजे पळायला संधी मिळायची नाही, तिकडे मोठी मैदान असतं. हो. पण आता इथं मिळायला लागली संधी, कसं वाटते? नाही, खूप चांगलं वाटतं जवळ मैदान असल्यावरती. आणि आपल्या भागातली गावातली सगळी माणसं बकासूरला बघायला येतात, कारण का त्यांना जास्त बघायला भेटत नाही. बैल तिकडे असतो, परत बैल सारखं कंटिन्यू मोठ्या मैदानाला खाली जातो, त्यामुळं जास्त इकडे बैल बघायला भेटत नाही. पण आता इथंच जवळ मैदानात आहे त्यामुळे वेगळंच समाधान हो, आहे. सगळ्यांना बैल बघायला भेटतो. वेगळंच समाधान आहे. आणि मोन्याचं काय सांगाल? मोन्याविषयी काय सांगाल? मोहण्याचं काय मोहण्याचं तर सगळ्यांनाच माहिती काय. होय. आणि आज कोण कोण आले घरातलं? घरातले सगळे आल्यात, वडील आल्यात, सगळे आलेत. सगळे भाऊ बिऊ आल्यात. सगळे आले 10-15 किलोमीटर असल्यामुळे. नाही, घर इथंच आहे, रस्त्याच्या रस्त्याच्या पलीकडे पलीकडे म्हणजे आहे. माझं घर. हां आणि बैल मी तिकडं असतो दुमाळवाडी रस्त्याच्या पलीकडे आहे. हो. हां आणि सुसगाव 10-15 हां, किलोमीटर. 10 किलोमीटर असं. आणि काय मग इथनं चालत आलं ते जमते, जवळ एवढं जवळ आहे. वेगळाच आनंद आहे का दुमाळवाडीतच पळायला म्हणायचं? हो, शेजारीच पडलो. शेजारीच पळाला, मातेरवाडी शेजारी दुमाळवाडी आहे. अजून वैभव दादा विषयी काय सांगाल? नाही, ते पण काही गाडी चांगली आणतो पहिल्यापासून, पण ते काय म्हणतो मोठ्या मैदानात नको, आपल्याला रिक्स नाही घ्यायची. पण आता ही आपली जवळची मैदान आहे आणि घरची गाडी, त्याला गराड्यात बी म्हणलो बस, कारण का चाच्याचं वासरू तिकडे पळायला गेलं होतं, त्यामुळे चाचा काय आला नाही. बरं मग गराड्यात वैभवला म्हणलं तू गाडी आण, मग त्यांनी गाडी आणली. नाहीतरी इथं त्यालाच गाडी बसवणार होतो वैभव. बरं. आणि आता आदतच्या मैदानामध्ये बकासूर एवढा दिसत नाही, कशामुळं? का तर आदत वासरू त्याला पुरतच नाही, त्यामुळं आपण आदतला बैल पळवायचाच बंद केलाय. तर आता आदतमध्ये दिसणारच नाही का? नाही, बऱ्याच जणांची प्रेक्षकांची मागणी होती की आदतमध्ये दिसायला हवं, नवीन उजेडात आणतो ते नेहमी चेहरे. नाही आणतो, पण आता काय आलंय, आदत वासरू त्याला थोडंसं तरी कुठंतरी साथ देणार असलं ना तर आपण आदतला पाळणार. पण नाही तर मग कसं होतंय, वासरूच पुरलं नाही तर बैल आता जास्त गाडी बांधून बी किती एकटा गाडी ओढून लावणार ना, किती फॉल होती गाडी. फॉल होती आणि त्याच्यामुळे प्रेक्षक नाराज होतं. फॉल होती गाडी आदत वासराव. ते संध्याकाळपर्यंत काहीच नियोजन कळलं नव्हतं नक्की बकासूर आज पळणार आहे का 11-12ला पळणार नाही, आहे? बाकासूरचं काही नियोजनच नव्हतं, फक्त बाकासूर येणार होता मैदानावरती, कारण का आपलं गाववाल्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता, त्यामुळे बाकासूर इथं सत्काराला येणार होता. बरं. आणि सम्राजन कबीर बबन यांना बाहेर आपण चांगले पैरे करून या गाड्या आपल्याला फायनलला ठेवायच्या होत्या. बरं. त्या पद्धतीने नियोजन केलं होतं. त्या पद्धतीने नियोजन केलं होतं. आता तिन्ही बैलांसाठी आपण पैरे बघत होतो, पण आपल्याला पैरे काय भेटले नाही. बरं. त्याच्यामुळे घरच्या गाड्यांनी चालवायचा निर्णय घेतला. हो, त्यामुळे घरच्या गाडी मग कबीर बबन आणली आणि सम्राजन बाकासूर आणली. साम्राज्यन बकासूर आणला, त्यामुळे चांगली गाडी पळाली मित्रांनो. आता फायनलला थोड्या वेळाने आपल्याला समजणार आहे ते किती नंबरचे मानकरी होणार आहेत. गुलालाचे मानकरी झालेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घरचा साज पहिल्यांदाच पळाला आणि पहिल्यांदाच गावामध्ये पळाला आणि गुलालात राहिला. आणि आता आपल्याकडं वैभव मामा आहेत. वैभव मामा काय सांगाल? आज छोटे मालक पण आलेत, अर्णव शेठ साळुंकी, त्यांच्याविषयी सांगा. जवळ मैदान आहे, सगळे आपली जवळ जेवणला जे आपले लोक जेवढे लांब येऊ नाही शकत तेवढे सगळे जवळच्या मैदानात बकासूरला बघून समाधानी सगळे. समाधानी सगळे. जोडीविषयी काय सांगाल? नाही, गाडी पळती आपला ते साम्राज्य आपल्याला पण म्हणजे आपण पहिल्यांदा हाणला होता तेव्हा आपण ते 2 नंबर केलता, कडण लागली म्हणून थोडा 2 नंबर झाला, नाही तर गाडी 3 फेर सुट्टत येत होती तिथं बी. त्याच्यामुळे बाईला विश्वास होता आणि मोहिलची एकच इच्छा होती की बकासूर तर आता काही त्याने तर विश्वविक्रम केलेला आहे, पण जसा बकासूरवर जीव आहे ना तसा त्याचा साम्राज्यावर पण जीव आहे. कारण आत्ता 8-10 दिवसापूर्वी जी वीरची यात्रा आली तिथं बैल 10 दिवस 2 दिवस पायवाट केली, 45 किलोमीटरची. 10 दिवस तिथं बैल राहिला आणि मातेरवाडीचं मैदान पडलं. मी त्याला 8 दिवस झालं बघतोय, ह्याच्याकडं पायरा मागतोय, त्याच्याकडे पायरा मागतोय. काल 4 वाजेपर्यंत तो ह्याला त्याला फोन करत होता. ठीक आहे, त्याला बैल नाही दिला, कोणी नाही दिला, ते आपल्याला त्याला माहिती आहे. ठीक आहे, पण त्याच्या आज म्हणजे आमचं कसं आहे, बैल देव आहे आमच्यासाठी. आणि मी पहिलं पण मुलाखतीत बोललेलो आहे, बाक्याकडे बघून जर तळतळून जो आम्ही बोलतो ना तर तो आमची तिथं ठेवतो. बरोबर आहे.